म्हणते, कशी सुरू आहे सगळ्यांची दिवाळी? मला नक्की खात्री आहे की सगळ्यांची दिवाळी खूप मजेत सुरू असेल. एकदाचा फराळ संपून झाला असेल, दुसऱ्यांदा फराळ करायला घेतला असेल. आता भाऊबीज आली आहे, भाऊ येणार म्हटल्यानंतर प्रत्येक बहिणींनी छान कंबर कसून भावाच्या स्वागताची तयारी सुरू केली असेल आणि जे काय फराळात संपलाय ते पुन्हा करायची सुरुवात असेल. मी पण आज थोडेसे लाडू करायला घेतले. फराळ बघू शकता माझ्या घरचा तुम्ही, अर्धा संपत आलेला आहे. आणि आज तुम्ही काय पदार्थ करता आहात ते माझ्याशी शेअर करा. माझा तो भाऊ चमचमीत पदार्थ त्याला फार आवडतात, त्यामुळे मी आज त्याच्या आवडता असा पदार्थ तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करणार आहे. तुम्ही पण तो पदार्थ करा आपल्या भावाकरता आणि तुमचे एक्सपिरियन्सेस माझ्यासोबत शेअर करा. चला मग जाऊया रेणुकाच्या किचन मध्ये. चला मग आजची भाऊबीज स्पेशल रेसिपी बघूया, जी माझ्या भावाची खूप आवडती आहे. दिवाळी संपली आहे, गोडाधोडाचं खाऊन सगळ्यांना कंटाळा आला आहे आणि माझा भाऊ स्पेशली मला मेन्शन करायला आवडेल, त्याला चमचमीत पदार्थ फारच आवडतात. गोडापेक्षा जास्त त्याचा कल चमचमीतकडे असतो. तर आजची जी रेसिपी आहे त्याची खूप आवडतीये, ते म्हणजे पावटे भात. इकडे पावटे म्हणतात, पण आमच्या नागपूरला ना त्याला पोपट म्हणतात. पोपट भात हा सगळ्यांकडे हिवाळ्याच्या दिवसात केला जाणारा पदार्थ आहे आणि सध्या मार्केटमध्ये खूप पोपट अवेलेबल आहेत. सो आज मी ही रेसिपी करणार आहे माझ्या भावासाठी. तुम्ही पण करून बघा ही रेसिपी, कदाचित तुमच्याही भावाला आवडेल आणि मला शेअर करा तुमच्या भावाला आवडली का. चला मग करूया सुरुवात. चला मग त्यासाठी लागणारं साहित्य काय काय ते बघून घेऊया. हे सगळे बेसिकचे मसाले आहेत, ज्याच्यामध्ये मोहरी, जिरं, हळद, तिखट, मीठ. इथे खडे मसाले आहेत, लवंग, दालचिनी, तमालपत्र. त्यानंतर कांदा, टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे तो आहे. कोथिंबीर भरपूरशी चिरून घेतली आहे. थोडे अख्खे काजू घालायचे आहेत आपल्याला. आलं, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट वाटून घेतलेली आहे. इथे बासमती तांदूळ जो आहे तो मी अर्धा तास धुवून भिजवून ठेवलेला आहे. त्यानंतर हे याचा हिरो इन्ग्रेडियंट ऑफ दी रेसिपी म्हणजे पोपट किंवा पावटे. हे सोलून इथे तयार ठेवलेले आहे. हे साधारणतः अर्धा किलो आहेत, पण मी यातले अर्धेच पावटे वापरणार आहे. आपला तांदूळ ज्या प्रमाणात असेल त्याच प्रमाणात पावटे वापरायचे किंवा पोपट वापरायचे. तर समसमान प्रमाण घेतलंय मी, जेवढा तांदूळ तेवढे पावटे. ही आपली आजची रेसिपी जी आहे ती चमचमीत पदार्थ यामध्ये मोडणारी रेसिपी आहे, त्यामुळे तेल जरा सढळ हाताने वापरा. मी साधारणतः इथे एक पळीभर तेल टाकून घेतलेलं आहे. तुम्हाला कमी वापरायचं असेल तर वापरू शकता, पण मला आजची रेसिपी छान चमचमीत बनवायची, त्यामुळे मी जास्त तेल वापरलं. जिरं मोहरी टाकून घ्यायचं आहे आणि जिरं मोहरी तडतडलं की मग बाकीचे मसाले आपण टाकणार आहोत. चला, जिरं मोहरी तडतडली आहे. इथे मी थोडंसं कलमी किंवा दालचिनी म्हणतात ना ते टाकून घेणार आहे. त्याने खूप छान स्वाद येतो आपल्या पावटे भात किंवा पोपट भाताला. जरा परतवून घ्या आणि मग काजू, अख्खे काजू टाका त्याच्यामध्ये. काजू टाकल्यानंतर थोडेसे गुलाबीसर होऊ द्यायचे आहे, पण मेक इट शुअर की जळू देऊ नका. माझेच काजू बरेचदा जळतात, त्यामुळे बी केअरफुल अबाउट दॅट. बघा आता थोडेसे गुलाबी झालेत काजू. आता मी इथे कांदा टाकणार आहे. बारीक चिरलेला कांदा टाकून घ्या. कांदा थोडासा चांगला परतवा. कांदा परतल्यानंतर आपण यामध्ये थोडा आलं लसूण पेस्ट ऍड करणार आहोत. आजची रेसिपी ना अगदी सोपी पण लागायला अतिशय चविष्ट लागणारी रेसिपी आहे, त्यामुळे जरूर करा. तुमच्या भावाला नक्की आवडेल आजची रेसिपी. आता कांदा थोडा परतून झालेला आहे. इथे मी भरपूरशी आलं लसूण आणि हिरवी मिरचीची जी पेस्ट आहे ती ऍड करणार आहे. साधारणतः ही 3 चमच्याची पेस्ट आहे. याने खूप छान स्वाद येतो, तुमच्या भाताला खूप छान एक फ्लेवर येईल. थोडंसं छान परतवून घेऊया आणि एकदा या सगळ्या मसाल्याला थोडं तेल सुटायला लागलं की मग आपण हळद, तिखट आणि आपले पावटे ऍड करून घेऊया. बघा आपला मसाला ना छान परतला गेलाय. आलं लसूण, हिरवी मिरचीची जी पेस्ट आहे ती, कांदा, त्यानंतर काजू, हे सगळे खूप छान परतल्या गेलं. तेल पण सुटलंय त्याला, बघू शकता तुम्ही. आता या पॉइंटला मी याच्यामध्ये हळद
आणि तिखट जरा आमच्याकडे जास्त खातात. आम्ही विदर्भातले किंवा नागपूरचे वऱ्हाडी लोक आहोत, त्यामुळे आमच्याकडे तिखटाचं प्रमाण जरा जास्त असतं. आम्ही हिरवी मिरची तिखट हे दोन्ही खातो एकत्र. तुम्हाला जर कमी हवं असेल तर हिरवी मिरची स्किप करू शकता और तिखट स्किप करू शकता, पण तिखटाने कलर छान येईल आणि आम्हाला आवडतं सुद्धा. आता हे छान आपले सुके मसाले म्हणजे हळद तिखट परतवून झाले. या पॉइंटला मी याच्यामध्ये टोमॅटो ऍड करते. इथे मी छान गावठी टोमॅटो वापरला आहे. त्याला थोडीशी आंबटशी चव असते, त्यामुळे मी कमी वापरते. जर तुम्ही जो हायब्रिड टोमॅटो असतो तो वापरणार असाल तर मग कमी टाका, जास्त टाका तो. पण आंबट हा जास्त आहे ना, म्हणून मी कमी टाकला. आता थोडंसं 1-2 मिनिटं या टोमॅटोला परतवून घ्या. त्यानंतर आपण याच्यामध्ये पावटे ऍड करणार आहोत. बघा परतवून झालेला आहे टोमॅटो. आता थोडेसे सॉफ्ट झाले आहे, तेल पण सुटलं आहे याला. आता या पॉइंटला आपण ह्यातले पोपट किंवा पावटे हे ऍड करूया. मी इथे अर्धा किलो होते, त्यातले अर्धे ऍड करते, म्हणजे समजून घेऊ शकता की हे पाव किलो एवढे पोपट आहेत किंवा पावटे आहेत. आता ऍड करून झाल्यावर एक छान त्याला मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे पोपटला किंवा पावट्याला छान असा मसाला लागतो. या पॉइंटला मी याच्यामध्ये मीठ ऍड करून घेते. मीठ तांदूळ आणि पावटे या दोघांना पुरेल असं मीठ मी टाकणार आहे त्या अंदाजाने. साधारणतः माझा हा छोटा चमचा आहे, त्याने 3 चमचे मी मीठ ऍड केलेला आहे. इथे आता मी घरचा केलेला थोडासा काळा मसाला, हा माझा घरचा केलेला काळा मसाला आहे, त्यामुळे खूप स्ट्रॉंग आहे. त्यानंतर धणे जिऱ्याची पावडर, ही पण मी घरीच केलेली आहे, ती ऍड करून घेते आहे. तुम्ही जो विकतचा मसाला ऍड करणार असाल तर थोडासा जास्त ऍड करावा लागेल तुम्हाला, कारण तो जरा एवढा स्ट्रॉंग नसतो, घरचा स्ट्रॉंग असतो. आता हे छान मसाले आणि पावटे मिक्स झाले आहेत. आता मी हा जो तांदूळ भिजवून आणि धुवून ठेवलेला आहे तो मी इथे ऍड करणार आहे. हा बासमती तांदूळ आहे. बासमती तांदूळ थोडा आधी भिजवून ठेवला की भात असा फुललेला होतो, मोकळा मोकळा. तुम्हाला जर बासमती तांदूळ नसेल आवडत तर तुम्ही अवॉइड करू शकता. तुम्ही आंबेमोहोर, चिन्नोर किंवा इंद्रायणीचा भात मी रेकमेंड करणार नाही, कारण इंद्रायणी जरा चिकट असा प्रकारात मोडणारा तांदूळ असतो. त्यामुळे तुम्ही आंबेमोहोर, कोलम किंवा चिन्नोर हा तांदूळ वापरून हा भात करू शकता. बघा किती छान रंग आला आहे आणि इतका छान मसाल्याचा सुगंध येतो आहे, जो मी कॅमेरातून तुमच्यापर्यंत नाही पोहोचवू शकत. पण त्यासाठी जर तुम्हाला हा एक्सपिरियन्स अनुभव घ्यायचा असेल तर तुम्हाला तो भात घरी करावा लागेल आणि केल्यानंतर माझ्याशी तुमचा अनुभव शेअर करावा लागेल. आमचं चॅनल खूप नवीन चॅनल आहे, त्यातून आमच्या चॅनलला बरेच दिवस गॅप झाली आहे ड्यू टू सम हेल्थ रिझन और अजून काही कारण आहेत. त्यामुळे तर तुम्ही आम्हाला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून आमच्या चॅनलला मोटिवेट करा. आमच्यासारख्या जे छोटे चॅनल आहेत त्यांना तुमच्यासारख्या प्रेक्षकांच्या थ्रूच मोटिवेशन मिळत असतं. सो कीप मोटिवेटिंग अस. आता जेवढा तांदूळ आहे त्याच्या दुपटीच्या प्रमाणात मी इथे पाणी ऍड करते आहे. म्हणजे जर तांदूळ 2 वाटी असेल तर 4 वाट्या पाणी. इथे मी साधारणतः 1.5 वाटी एवढा तांदूळ घेतला होता, त्यामुळे 3 वाट्या मी पाणी ऍड केलेलं आहे. तुम्ही तांदूळाची जेवढा काय किती घेतला आहे त्याची मेजरमेंट प्रमाणेच पाणी ऍड करा, नाहीतर फार गिजगिजीत असा भात होतो जो चांगला लागत नाही. इन्ग्रेडियंट्स मध्ये मी मेन्शन करायचं विसरले होते की थोडीशी किंचितची साखर ऍड करा. आता या पॉइंटला मी एकदम थोडीशी पिंच ऑफ शुगर ऍड करते. आमच्याकडे साखर आवडते सगळ्यामध्ये, त्यामुळे तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही अवॉइड करा. पण साखर टाकल्याने जरा त्याच्या चवीमध्ये वाढते, त्याची एनहान्स होते चव. सो करून बघा, असा प्रकारचा भात आवडेल तुमच्या घरी सगळ्यांना. आता सगळं ऍड करून झालेलं आहे. इथे आता आपण 3 शिट्ट्या काढायच्या आहेत या भाताच्या.
3 शिट्ट्या काढल्या ना की भात आपला रेडी टू सर्व आहे। सर्व करताना त्याच्यामध्ये थोडंसं ओलं नारळ वरण टाकायचंय, कोथिंबीर टाकायची आहे। त्याने भात अतिशय अप्रतिम लागतो आणि दिसतो पण खूप छान। नमस्कार, आजची भाऊबीज स्पेशल पावटे भाताची रेसिपी रेडी आहे। असाच मस्त चमचमीत पावटे भात करून किंवा पोपट भात करून तुम्ही तुमच्या भावाला आणि भावजईला खुश करा आणि आपल्या नात्यातला गोडवा वाढवा चमचमीतची रेसिपी खाऊ घालून। कारण गोड खाऊन कंटाळालात ना आता, मग जरा चमचमीत खाऊयात चला। आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्याकरता माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। माझी आजची रेसिपी तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत शेअर करा आणि भरपूर लाईक्स देऊन आमच्या चॅनलला ग्रो व्हायला मदत करा आणि आम्हाला मोटिवेट करा। थँक यू सो मच।